आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो शिवसेना कार्यालयामध्ये। आजची पत्रकार परिषद घेण्यामागचे जे उद्देश होते त्यातला सगळ्यात प्रमुख उद्देश होता काल झालेली महाविकास आघाडीची सिल्वर ओकवरची बैठक। आपल्याला आठवत असेल की 10 महिन्यापूर्वी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या 40 आमदारांनी आणि अपक्ष 10 आमदारांनी उठाव केला आणि उठाव करत असताना शिंदे साहेबांची आणि आमची सगळ्यांची एकच भूमिका होती की जी अनैसर्गिक युती झालेली आहे ती मोडावी आणि नैसर्गिक युती करून जी आपण मतं मागितलेली होती त्या भाजपाबरोबर जावं हे पहिल्या दिवसापासूनचं आमचं मत होतं। आणि दुसरं आपलं मत होतं, सगळ्यांचं आमचं मत असं होतं की काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर जर आपण गेलो तर शिवसेना हा 2 नंबरचा असलेला पक्ष हा तळाचा पक्ष होऊ शकतो। आणि हीच भूमिका एकनाथ शिंदे साहेबांनी घेतली होती आणि त्याची प्रचिती काल महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये आपल्याला आली। मला आठवतं की महाविकास आघाडीचं सरकार ज्यावेळी होतं आणि ज्यावेळी महाविकास आघाडीच्या बैठका व्हायच्या आणि त्या बैठकीला शरद पवार साहेब उपस्थित असायचे त्यावेळी शरद पवार साहेबांसारखीच खुर्ची उद्धवजी ठाकरे साहेबांना दिली जायची, तोच मान सन्मान उद्धवजींना दिला जायचा। परंतु काल महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये उद्धवजी ठाकरेंचं स्थान हे कुठं होतं हे आपण सगळ्यांनी मिळून बघितलेलं आहे। काँग्रेसचा कर्नाटकमध्ये विजय झाला, इकडे फटाके फुटले हे मी समजू शकतो, कारण भाजप हा आपला पारंपरिक वैरी असल्यासारखं उद्धव बाळासाहेब ठाकरेचे शिवसेना जी आहे त्या सगळे नेते त्या पद्धतीनं वागत असतात। पण तो विजय काँग्रेसचा होता, काँग्रेसच्या विजयाचे फटाके कदाचित इकडे फुटले असतील, परंतु भविष्यामध्ये काँग्रेस जिंकल्यामुळं महाविकास आघाडीचं महाराष्ट्राचं नेतृत्व आता नानासाहेब पटोले करणार आहेत का हे देखील जनतेला कळलं पाहिजे। कारण तिथले जे काँग्रेस पक्षाचे नेते होते शिवकुमार आणि दुसरे यांच्या ताकदीचा जो विजय होता आणि लोकशाहीमध्ये हार जीत ही कायम होत असते। आता कर्नाटकची निवडणूक झाली, कर्नाटकची निवडणूक झाल्यानंतर इथे काही लोकांना स्वप्न पडायला लागली आता महाराष्ट्र पण हातातनं जाणार आहे। दुसरं स्वप्न पडायला लागलं की लोकसभेला आता महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे। जे काल सगळे जमले होते त्यांना फक्त एक मी आठवण करून देतो राजस्थानची। 2018ला राजस्थानमध्ये काँग्रेस पक्षाची सत्ता आली आणि त्याच्यानंतर लोकसभेची निवडणूक झाली। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राजस्थानमध्ये 25च्या 25 जागा या भाजपनं जिंकल्या। मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ सरकार असताना 29 पैकी 28 जागा या भाजपानं जिंकल्या। आणि म्हणून मला असं वाटतं की राज्यातली निवडणूक झाली, तिथलं सरकार बदललं, त्याच्यामुळं पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभं राहील आणि तसं नेतृत्व समोर आहे अशी तर काही शक्यता देशाची आपल्या नाही आहे। महाराष्ट्रापुरतं जर बोलायचं झालं तर नैसर्गिक युती अनैसर्गिक युती ही कोणाची होती हे महाराष्ट्राच्या जनतेनं बघितलेलं आहे। परंतु प्रत्येक गोष्टीमध्ये जे आज सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री म्हणून काम करतायत, संवेदनशील मुख्यमंत्री म्हणून काम करतायत, त्यांच्यावर रोज सकाळी उठून टीका करायची, देवेंद्रजींवर टीका करायची, पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करायची, हा एक कलमी कार्यक्रम हा विरोधकांचा सुरू आहे। घटनाबाह्य सरकार हे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना म्हणते, परंतु हे सरकार योग्य आहे असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार सांगतात। सगळं सरकार जे आहे ते नियमामध्ये वागत नाही असं उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते सांगतात आणि याला उत्तर स्वतः अजितदादा देतात की सरकार जे आहे हे बहुमतातलं सरकार आहे आणि बहुमतातलं सरकार असल्यामुळं सरकार हे बाजूला होऊ शकत नाही, हे लोकशाहीतलं खरं मत हे अजितदादा मांडतात। आणि म्हणून मला असं वाटतं की काल महाविकास आघाडीची जी काही बैठक झालेली आहे ह्याच्यातनं फारसं काही साध्य होईल असं काय मला वाटत नाही, कारण फॉर्म्युला अजून ठरायचा आहे। आता काँग्रेसची ताकद वाढलेली आहे,
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना ही 5 नंबरला गेलेली आहे, BJP ही 1 नंबरला आहे, 2 नंबरला शिवसेना आहे, त्याचं नेतृत्व एकनाथजी शिंदे करतायत, 3 नंबरला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे, 4 नंबरला काँग्रेस पक्ष आहे आणि 5 नंबरला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आहे. बरं, हे कधी आपल्याला सगळ्यांना कळलेलं आहे? हा काय माझा आकडा नाही. ज्यावेळी ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या त्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये 7,000 पैकी जवळजवळ 4100 ग्रामपंचायतीचे सरपंच हे भाजप आणि शिवसेनेचे झाले. 2 नंबरला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष होता, 3 नंबरला काँग्रेस पक्ष होता आणि शेवटी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना होती. आणि तिघांचे सरपंच जरी एकत्र केले तर ते त्याच्यापेक्षा दुप्पट सरपंच हे भाजप शिवसेनेचे होते. आणि हाच आमचा मुद्दा होता की ज्यांच्याबरोबर आपण युती केलेली आहे ती युती आपल्या पक्षाच्या नाशाला कारणीभूत ठरणार आहे. हेच एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली सगळे लोक सांगत होती. भाजपबरोबर युती करावी अशी आमची मागणी होती आणि ती मागणी मान्य न झाल्यामुळं हा उठाव केला. हे काय परत आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही. आता कालपासून आपण बघितलं की विधानसभेच्या अध्यक्षांवर वाटेल त्या भाषेमध्ये टीकाटिप्पणी सुरू आहे. पण रिझल्ट लागायच्या अगोदर 2 दिवस सुप्रीम कोर्टानं 16 आमदारांची अपात्रता जर माझ्याकडे पाठवली तर त्यांना मी थेट डिस्क्वालिफाय करणार आहे अशा पद्धतीचं मत विधानसभेचे उपाध्यक्ष झिरवळ साहेबांनी मांडलं. आता हा त्यांना कोणी अधिकार दिला? विधानसभेचे अध्यक्ष असं म्हणालेले आहेत की अपात्र आणि पात्र ठरवताना सगळ्याचा विचार करून ठरवलं जाईल. हे कायदेशीर ते बोललेले आहेत. परंतु यांच्या विरोधामध्ये एखादा निकाल गेला की त्या संस्थेलाच बदनाम करायचं. आपल्याला आठवत असेल की 3-4 दिवसापूर्वी निकाल लागला आणि 3-4 दिवसापूर्वी निकाल लागल्यानंतर तो निकाल हा आमच्या बाजूनं आहे हा सांगण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न झाला. याच ठिकाणी डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांनी पत्रकार परिषद घेतली. कुठच्या प्रेयर एक्सेप्ट झालेले आहेत, कुठच्या प्रेयर रिजेक्ट झालेले आहेत हे आपल्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्राच्या जनतेला सांगितलं. त्याच्यामुळे हे किती धादांत खोटं बोलतात हे जनतेसमोर आलेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की कायमस्वरूपी लोकशाहीतल्या ज्या मोठ्या संस्था आहेत त्यांच्यावर आक्षेप घेणं, त्यांची बदनामी करणं हा काही लोकांचा धंदा बनलेला आहे. निवडणूक आयोगाचा निकाल लागेपर्यंत निवडणूक आयोग योग्य निर्णय देईल. निवडणूक आयोगाकडे आम्ही सगळे कागदपत्र दिलेले आहेत, निकाल आमच्या बाजूनच राहील अशी सांगणारी मंडळी निवडणूक आयोगानं ज्यावेळी शिवसेना एकनाथजी शिंदे साहेबांच्या ताब्यामध्ये द्यायचा निर्णय घेतला, धनुष्यबाण द्यायचा निर्णय घेतला, त्यावेळी त्या देखील निवडणूक आयोगाला बदनाम करण्याचा काही लोकांनी निर्णय घेतला. पण परवाच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामध्ये एक जे महत्त्वाचं वाक्य आहे की निवडणूक आयोग आणि विधानसभेचे सभापती किंवा अध्यक्ष यांच्यासमोर एखादं प्रकरण आल्यानंतर त्याच्यावर त्याला निर्णय घ्यावाच लागेल अशा पद्धतीचं स्पष्ट क्लॅरिफिकेशन आणि डिरेक्शन या सुप्रीम कोर्टानं दिलेलं आहे. पण कायमस्वरूपी निगेटिव्हिटी क्रिएट करायची, जे चांगलं काम करतायत त्यांना बदनाम करायचं आणि बदनाम करून थांबवायचं नाही तर ती बदनामी योग्य आहे असं हॅमरिंग जनतेवर करायचं. हा जो काही रोज सकाळी 9:30चा एक उद्योग सुरू असतो त्यांनी देखील सांगितलं आहे की घटनाबाह्य सरकार आहे, बंड करा प्रशासनातल्या अधिकाऱ्यांनी, पोलिसांनी बंड करा, अधिकाऱ्यांनी बंड करा. मला असं वाटतं की ही बाब निषेध करण्यासारखी आहे. कारण महत्त्वाची गोष्ट अशी आहे की अशा पद्धतीनं भडकवाभडकी करणं म्हणजे आतंकवादाला निमंत्रण दिल्यासारखं आहे. पोलिसांना ज्यावेळी आपण सांगतो की पोलिसांनी बंड करावं, प्रशासनानं बंड करावं, त्यावेळी आपण डायरेक्टली इनडायरेक्टली भविष्यामध्ये दंगली घडवणार आहोत अशा पद्धतीचे इंट्युशन्स देणं. आणि म्हणून मला असं वाटतं की ज्यांच्या निवडणुका दंगल ह्या बेसवर जिंकल्या गेलेल्या आहेत, ज्यांनी लोकांमध्ये गैरसमज पसरवून निवडणुकीमध्ये मतं मागवलेली आहेत मागितलेली आहेत, ज्यांनी वंदनीय बाळासाहेबांचा फोटो टाकून नरेंद्र मोदींचा फोटो टाकून मतं मागितली आणि नंतर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर गेलेले आहेत, अशा लोकांनी नैतिकतेचे धडे आम्हाला देण्याची अजिबात आवश्यकता नाही. आधी नैतिकता स्वतः सिद्ध केली पाहिजे. जे मी मध्ये पण सांगितलं की 2.5 वर्षाच्या मंत्रिमंडळामध्ये जे कोण मंत्री होते, बरं जे मंत्री कारावासामध्ये होते त्याच्यातले एक तर मंत्री हे डायरेक्ट दाऊदशी कनेक्शन असणारे होते, ते जेलमध्ये गेल्यानंतर सुद्धा राजीनामा घेण्याचं
धाडस कुणी केलं नाही, ती नैतिकता कोणी दाखवली नाही, हे सांगणं गरजेचं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की महाविकास आघाडीचं गठबंधन हे फार मोठ्या पद्धतीनं स्ट्रॉंग आहे. हे सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर का सांगावं लागतंय हे माझ्यासमोरचं प्रश्नचिन्ह आहे. कालच मी रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर होतो. काल देखील ज्या अनेक पदाधिकाऱ्यांना अशी शंका होती की सुप्रीम कोर्टाच्या निकालाचं काय होईल, अशा अनेक शहर प्रमुख, तालुका प्रमुख, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. आणि हे प्रवेश रोखण्यासाठी आमदार सैरभैर कुठे होऊ नयेत, कार्यकर्ते इकडे तिकडे कुठे जाऊ नयेत, म्हणून आमचं गठबंधन हे फार मोठं आहे हे दाखवण्यासाठी कालची बैठक होती. परंतु दुर्दैव आहे की जे आम्हाला कधी बघायची सवय नव्हती, जे आम्ही पूर्वीपासून सांगत होतो की उद्धवजी ठाकरे यांचं स्थान हे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठंच असलं पाहिजे, अशा पद्धतीचे समजणारे आम्ही कार्यकर्ते होतो. जो मान सन्मान आदरणीय शरद पवार साहेबांना दिला जातो, तोच मान सन्मान कालच्या बैठकीमध्ये उद्धवजी ठाकरेंना हवा होता, असे समजणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. आणि ही जर चूक असेल तर त्याचा नाईलाज आहे. आमच्या नेत्याचं म्हणणं की आमचा नेता मोठा व्हावा, हे जर एकनाथ शिंदेसाहेब त्यावेळी सांगत होते असतील, आणि एकनाथ शिंदेसाहेबांचं म्हणणं होतं की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे आपल्या नैसर्गिक युतीतले नाहीत, नैसर्गिक युतीतला भाजपा आपला पक्ष आहे, त्याच्याबरोबर आपण जाऊया. आणि मला असं वाटतं की ते जर सांगितलेलं कोण खोटं ठरवत असेल तर त्याचे परिणाम काय झालेले आहेत हे कालच्या महाविकास आघाडीच्या बैठकीमधून निष्पन्न झालेलं आहे. आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुका घेतल्या जात नाहीत कारण ठाकरे गटाच्या बाजूने सहानुभूती आहे आणि ती सहानुभूती ओसरल्यानंतरच या निवडणुका घेतल्या जातील अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. कसं पाहता याकडे? निवडणूक घ्यायची काही प्रत्येकाला आहे, निवडणुका झाल्या पाहिजेत या मताशी आम्ही देखील सहमत आहोत. पण निवडणुकीच्या बाबतीमधले काही पिटिशन्स हे सुप्रीम कोर्टामध्ये दाखल आहेत. आता काही ठिकाणी का दाखल आहेत तर ओबीसीचा प्रश्न आहे, त्याच्यानंतर काही ठिकाणी वॉर्डचा प्रश्न आहे. आणि आम्ही ज्यावेळी ओबीसी या घटकाला बरोबर घेऊनच निवडणुका व्हाव्यात अशा पद्धतीची भूमिका मांडतो, तर ती महाविकास आघाडीची भूमिका नाही का हे त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे. आणि सुप्रीम कोर्टामधले जे निकाल आहेत ते निकाल झाल्यानंतर त्यांच्या गाईडलाईननं, त्यांच्या डिरेक्शननं निवडणुका होतील. सरकारनं कुठच्याही निवडणुकींच्या संदर्भामध्ये कसलाही निर्णय घेतलेला नाही. ग्रामपंचायतीच्या निवडणुका देखील सुरू झालेल्या आहेत. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये देखील बोलणारे 5 नंबरला गेलेले आहेत. सहकार क्षेत्रातल्या देखील निवडणुका सुरू झालेल्या आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या देखील निवडणुका झाल्या, त्याच्यामध्ये देखील काही लोकांनी पाठ थोपटून घेतली. ज्या क्षेत्रामध्ये भाजप आणि शिवसेना कधीही नव्हतं त्या क्षेत्रामध्ये जवळजवळ 40 ते 45% जागा ह्या शिवसेना भाजपच्या त्या ठिकाणी निवडून आलेल्या आहेत. त्याच्यामुळे आम्हाला निवडणुकीला घाबरण्याची काही आवश्यकता नाही. आमचे सगळे पदाधिकारी भाजप शिवसेनेचे एकनाथजी शिंदेसाहेब आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली कुठचीही निवडणूक लढवायला आम्ही सज्ज आहोत. परंतु सुप्रीम कोर्टातले निकाल लागणे आवश्यक आहे. अजितदादांनी असंही सांगितलं जागा वाटपासोबत आमच्यासोबत जे मित्र पक्ष आहेत त्यांच्यासोबतही जागा वाटपावर चर्चा करणार आहे. कालची बैठक त्यांनी सांगितले की जागा वाटपावर चर्चा झाली, पण महाविकास आघाडीतले जे 3 प्रमुख पक्ष आहेत जसे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, त्यासोबतच अजून जे आता मित्र पक्ष आलेत त्यांच्याही जागा वाटपाबद्दल आम्ही चर्चा करणार आहोत. मी मगाशी देखील बोललो की फॉर्म्युला ठरलाय असं मला वाटत नाही. बोलणी चालू असेल आणि शेवटी त्यांचा तो अंतर्गत प्रश्न आहे, त्यांनी जागा कोणाला किती द्याव्यात. विधानसभा लोकसभा एकत्र निवडणूक होतील असं अजितदादांनी मागच्या लोकसभा आणि विधानसभा माझं वैयक्तिक मत सांगतो मी, म्हणजे हे पक्षाचं मत नाही, मला कोणी सांगितलेलं नाही. मला जे काय थोडंफार नॉलेज आहे राजकारणातलं, असेल नसेल मला माहीत नाही, पण मला असं वाटतं की विधानसभा आणि लोकसभा ह्या एकत्र होणार नाहीत. ज्या निवडणुका रखडलेल्या आहेत ह्या सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर होतील. तिथं कुठेही राजकीय हस्तक्षेप नाही आणि सरकारनं कुठं निवडणुका थांबवलेल्या नाहीत. आणि प्रत्येक निवडणुकीला आमचे कार्यकर्ते, पदाधिकारी तयार आहेत. भाजप आणि शिंदे गटाचे लोकसभा आणि विधानसभेच्या संदर्भात जागा वाटपावर चर्चा झालेली आहे का? तेव्हा ती चर्चा सुरू आहे कारण ज्यातून महाविकास आघाडीची देखील चर्चा या संदर्भामध्ये नक्कीच चर्चा सुरू आहे. परंतु दोन्ही पक्षाच्या आमदारांनी, कार्यकर्त्यांनी हे अधिकार महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे
आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री भाजपाचे नेते देवेंद्रजी यांना दिलेले आहेत. त्याच्यामुळे दोघे मिळून अतिशय योग्य तो फॉर्म्युला तयार करतील. आज सांगलीकडे शिष्टमंडळाने नरहरी झिरोळेंची भेट घेतली आणि येत्या 15 दिवसांमध्ये अपात्रतेचा निर्णय द्या अशी विनंती देखील त्यांनी पत्रामार्फत केलेली आहे. कसं पाहता याच्याकडे? तर त्यांनी स्वतःचं निवेदन दिलेलं आहे. मला असं वाटतं की विधानसभेचे अध्यक्ष हे परदेशात दौऱ्यामध्ये आहेत. ते आल्यानंतर त्याच्यावर योग्य तो निर्णय होईल. 15 दिवसाचं अल्टिमेटम दिलेलं आहे. 15 दिवसात निर्णय लागावा. नाही, अल्टिमेटम हा कार्यकर्त्यांना द्यायचा असतो. युती जर घडत नसेल तर युतीला द्यायचा असतो. आपली कामं होत नसतील तर अधिकाऱ्यांना द्यायचा असतो. अल्टिमेटम हा विधानसभेच्या अध्यक्षांना द्यायचा नसतो. ते फार मोठं घटनात्मक पद आहे. हीच गडबड असल्यामुळं सगळं जे काही 10 महिन्यापूर्वी झालं ना, हीच गडबड आहे. आपण अल्टिमेटम कोणाला देतोय? विधानसभेच्या अध्यक्षांना देतोय. अल्टिमेटम खरा कोणाला द्यायला पाहिजे? त्यांना अल्टिमेटम दिला जात नाही. हीच कुठेतरी घोडचूक होते आणि म्हणून असे परिणाम सगळे भोगायला लागतात. राज्यात काही ठिकाणी दंगली चालू आहेत. यावरून प्रतिक्रिया देताना संजय राऊत असं बोलले आहेत की सरकार आणि गृहमंत्री हे फक्त 24 तास राजकारण करण्यामध्ये गुंतलेले आहेत. सुरक्षा व्यवस्था आणि कायदा सर्व वाऱ्यावर सोडले आहेत. त्याला जोडून अजित पवार म्हणतात की सरकारने लक्ष दिलं पाहिजे. नेमकं कोण व्हिडिओ व्हायरल करत आहे त्याच्यावर कारवाई करणार. मी पहिला जी आपण स्टेटमेंट दिली त्याच्याकडे काय दुर्लक्ष करतो, त्याच्यावर काय मला बोलायचं नाही. पण दादानी जे सांगितलं ते आमच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे की त्याच्या मुळापर्यंत जाणं गरजेचं आहे. आणि त्यांनी जी विरोधी पक्षनेता म्हणून मागणी केलेली आहे तीच आमच्या सगळ्यांची मागणी आहे की अशा पद्धतीचे व्हिडिओ व्हायरल करून त्याच्यामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न कोण करतोय, जातीयवाद निर्माण करण्याचा प्रयत्न कोण करतोय, ती प्रवृत्ती ठेचली पाहिजे. या मताचे आम्ही आहोत. आणि तुम्ही जो प्रश्न विचारला त्याला एवढं महत्त्व द्यावं असं मला वाटत नाही. घडवली जाते. यामागे कुठेतरी लोकसभेचा प्लॅन आहे असं देखील ठाकरे गटाकडून म्हटलं जात आहे. कसं पाहता याकडे? स्वतःच्या ताब्यातल्या सगळ्याच गोष्टी गेल्यानंतर वाईट गोष्टीचं खापर कोणावर तरी फोडायचं असतं. तशा पद्धतीची ही सगळी रचना सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आलेला आहे तर मात्र जो मंत्रिमंडळाचा विस्तार रखडलेला होता तो आता कधीपर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार एकनाथजी शिंदे साहेब आणि देवेंद्रजी योग्य वेळी लवकरात लवकर करतील. सर, काही दिवसापासून पाहतो आपण का उद्धव ठाकरे संजय राऊतची स्टेटमेंट देतात त्यांच्या विरोधातच अजितदादांची स्टेटमेंट असते. अनेक वेळा पाहिलं, आजही तेच झाले. नाही, अजितदादा हे महाविकास आघाडीतले नेते म्हणजे विरोधक जरी असले तरी त्यांना ग्रासरूटचा अभ्यास आहे, त्यांना निवडणुकांचा अभ्यास आहे, त्यांना लोकशाहीचा अभ्यास आहे. आणि म्हणून असं होतं ज्यांना लोकशाहीचा अभ्यास नाही, ज्यांनी कधी निवडणूक मैदानात उतरून लढवलेली नाही, अशांकडनं ह्या अपेक्षा देखील करणं चुकीचं आहे. परंतु ज्यावेळी अजितदादा आमच्यावर टीका करतात त्यावेळी त्याला आपण उत्तर देतो ना. पण जसं दंगलीच्या बाबतीत त्यांनी सांगितलं की टीका टिप्पणी करण्यापेक्षा कुणी व्हिडिओ व्हायरल केला आहे त्याच्यापर्यंत पोचा आणि त्याच्यावर कारवाई करा. मला असं वाटतं की महाराष्ट्र एकसंघ ठेवण्यासाठी असंच विरोधकांनी सहकार्य केलं पाहिजे. आणि म्हणून मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देताना सांगितलं की मी त्याच्यावर काहीतरी उत्तर देणार, परत ते 9:30 वाजता बोलणार, त्याच्यापेक्षा त्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलेलंच चांगलं. कर्नाटक निकालानंतर जितेंद्र आव्हाडांनी परत एकदा ईव्हीएम चर्चेत आणलं. त्यांचं म्हणणं आहे सोयीनुसार केंद्र त्याचा वापर करतो. आता ईव्हीएम काय आहे? आता नकोय परत. ईव्हीएम नको. ईव्हीएम नको, बॅलेट पेपरवरच या पुढच्या नाही, ईव्हीएम नको तर मग कर्नाटकची निवडणूक परत घ्या. असं आहे की म्हणजे छोटे राज्यांचे जिंकू द्यावं विरोधकांना आणि केंद्र आपल्या हातात ठेवा अशा अनुषंगाने ते बोलत. आता म्हणजे त्यांनी सरळ सरळ काँग्रेसच्या विश्वासार्थीवर प्रश्नचिन्ह उभं केलेलं आहे. म्हणजे त्यांनी असं म्हटलं, असं तुम्ही सांगताय की काही राज्य जिंकायला द्यायचे आणि लोकसंघा स्वतः आपण जिंकायचं म्हणून वापर केला जातो असं तुमचं म्हणणं आहे. ह्याच्यावर अजितदादांनी उत्तर चांगलं दिलेलं आहे. पण मला असं वाटतं की काँग्रेसच्या विश्वासार्थेवर जितेंद्र आव्हाड साहेबांनी हे प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. त्याला उत्तर नाना पटोले साहेबांनी दिलं पाहिजे की तुम्ही ईव्हीएममुळे जिंकलात, मोदींच्या चमत्कारामुळे जिंकलात, मोदी साहेबांच्या की स्वतःच्या ताकदीवर जिंकलात. ह्याच्यावरच जर महाविकास आघाडीतला एखादा नेता प्रश्नचिन्ह उभं करत असेल तर महाविकास आघाडीमध्ये किती अलबेल आहे हे तुमच्या लक्षात आलं आहे. काल बैठक झाली आणि इकडे परत शंका घेतली. कल जो एक मीटिंग हुई महाविकास आघाड़ी की, उसमें हम जो देखते थे उद्धव साहब को, जब हम मीटिंग को जाते थे, महाविकास आघाड़ी का जब सरकार था तब
तब शरद पवार साहब के साथ ही वो बैठते। लेकिन कल के मीटिंग में जो आपने ही हमको सब पिक्चर दिखाया वो अच्छी बात नहीं थी, और यही हम बोल रहे थे कि जो एनसीपी और कांग्रेस के साथ गठबंधन है वो नेचुरल नहीं है। नेचुरल अलायंस जो है उनके साथ आप गठबंधन कीजिए बीजेपी के साथ, यही हमारी मांग थी। अगर आपने बीजेपी के साथ गठबंधन नहीं किया तो आप अपनी जो पार्टी है वो पीछे चली जाएगी। ये एकनाथ शिंदे साहब हर बार बोलते थे, और उसका जो कुछ रिजल्ट था वो कल दिखाई दिया। सर, अखोरा के बाद जो अभी हिंसा जो सामने आई है, अहमद नगर में, उसमें क्या कहेंगे सर? ये हिंसा जो नहीं, मेरे ख्याल से उसमें नीचे तक जाना चाहिए। किसने जो वीडियो वायरल किया है, क्लिप वायरल किया है, वो कौन है, किसके लिए उसने किया है, उसका कौन जवाबदारी जो फेस करनी चाहिए, और कड़ी से कड़ी कार्रवाई करनी चाहिए उसके ऊपर। नहीं, वो देवेंद्र जी उसका नेतृत्व कर रहे हैं, उस डिपार्टमेंट का, वो सक्षम है। जल्द से जल्द ये जो चल रहा है, ये माहौल बनाने का काम जो चल रहा है वो बंद हो जाएगा। नहीं, इसमें एलिगेशन करके पॉलिटिक्स लाना ही उनके दिमाग में है। लेकिन ऐसी जब घटनाएं घटती है तो पॉलिटिक्स बाजू में रह के इकट्ठा होकर काम करना चाहिए। इस बात को लेके आपको एक दर्द महसूस हुआ कि उद्धव साहब कहाँ बैठे हैं, आपका काम करने का दर्द हुआ इसलिए मैंने प्रेस कॉन्फ्रेंस ली ना। ये देखने की हमको आदत नहीं थी, और ये होगा, यही एकनाथ शिंदे साहब ने बोला था, और उसका रिजल्ट ये है। सर, जैसे कि हमने देखा है कि अकोला या महाराष्ट्र के कई सारे पॉकेट्स में जिस तरह दंगे होते हुए नजर आ रहे हैं, पहले वोटों की राजनीति थी, अब दंगों की राजनीति होते नजर आ रही है, ऐसा आरोप भी हो रहा है। इसका पूरा इन्वेस्टिगेशन होना चाहिए, ये कौन कर रहा है, इसके नीचे तक जाना चाहिए, और कड़ी से कड़ी कार्रवाई होनी चाहिए। सुप्रीम कोर्ट का निर्णय है, 4 दिन हुआ है, और उद्धव की तरफ से एक एप्लीकेशन दिया गया नरसिंह जी को कि इस मामले की 15 विधानसभा के जो सभापति है वो आउट ऑफ इंडिया है, वो आने के बाद वो सही निर्णय लेंगे। नहीं लगता है कि बहुत जल्दबाजी कर रहे हैं उद्धव को इस तरह के कदम लेकर सुप्रीम कोर्ट के निर्णय? नहीं, जल्दबाजी हो रही है इसलिए कल की परिस्थिति आ गई ना। अगर धीरे धीरे सब हो जाता तो पार्टी के लिए भी अच्छा था। जल्दबाजी की वजह से ही कल की जो महाविकास आघाड़ी की मीटिंग होगी, जो हम रिस्पेक्ट के बारे में बोल रहे हैं, वो परिस्थिति उसके लिए होगी ना। कर्नाटक निवडणुकीमुळे महाराष्ट्रात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या जातील का, थेट पुढच्या वर्षी होतील का? असं कोण म्हणाले? त्याने एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे, कर्नाटकच्या निवडणुकीचा आणि महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा काडीमात्राही संबंध आहे। आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाच्या संदर्भातलं पिटिशन सुप्रीम कोर्टामध्ये चालू आहे। 15 जुलै की 16 जुलै त्याची तारीख आहे, आणि सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे त्या निवडणुका होतील। पण निवडणुका थांबल्या म्हणणं हे चुकीचं आहे। ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या, त्याच्यामध्ये काही लोकांनी सपाटून मार खाल्ला। त्याच्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका झाल्या, त्याच्यामध्ये काही लोकांनी स्वतःची पाठ थोपटून घेतली। पण हे आत्मचिंतन करणं गरजेचं होतं की ज्या क्षेत्रामध्ये भाजप आणि शिवसेना कधीही गेली नव्हती, त्या 40% जागांवर भाजप शिवसेना यशस्वी झाली, 45% जागांवर शिवसेना भाजप यशस्वी झाली। त्याच्यामुळे निवडणुकीला कोणी घाबरत नाही। आम्ही निवडणुकांसाठी एकनाथजी शिंदे साहेब आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली सज्ज आहोत। इसी बात को लेकर ये हिंदी में भी जानकारी चाहिए कि कर्नाटक चुनाव के बाद जो है वो अभी फिलहाल महाराष्ट्र में चुनाव आगे जाने की कोशिश कर रहे हैं, ऐसा भी आरोप हो रहा है, क्योंकि उद्धव ठाकरे इनको सहानुभूति भी मिल रही है, ऐसा भी कहा जा रहा है। महाराष्ट्र के लोकल बॉडीज़ के जो चुनाव है उसके बारे में पिटीशन सुप्रीम कोर्ट में दाखल है। सुप्रीम कोर्ट के निकाल के बाद ही ये इलेक्शन होंगे। सर, आता कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार आलेलं आहे, येणार आहे, तर तिकडे वाटतं का आता उद्धव ठाकरे यांचा आणि काँग्रेसचा मवी आहे, तर तिकडचे जो बेळगावचा प्रश्न आहे तो सोडवला जाऊ शकतो? हा महत्त्वाचा मुद्दा आहे। आता काल परवा आमच्यावर टीका करणारे काँग्रेसचं सरकार अजून आलेलं नाही आहे। आताच मला कळलं काहीतरी भानगड चालू आहे। नाही, मला माहीत नाही, मी वाचलं तुमच्याकडनंच का बघितलं। म्हणजे जर आलं तर आता पहिल्या 6 महिन्यामध्ये हा आता सीमावाद कसा सोडवला जाईल, आमचे डोळे लागून आहेत ना। आता कशी मागणी होईल,
शिवकुमार किंवा सिद्धरामय्या कोण आहे ते कशा पद्धतीनं सॉर्ट आउट करतील. आता बेळगावीचं नाव परत बेळगाव होईल का? बेळगावी झालं ना म्हणून टीका झाली, आता बेळगाव होईल का? हे सगळं आता बघणार होत नाही. अमन साहब, जिस तरह से कर्नाटक के आउटपुट आए हैं उसको लेके यहाँ के जो आपके प्रोजेक्ट में हैं, जैसा कि कांग्रेस है, सब काफी खुश है. उनको एक उम्मीद लग रही है कि महाराष्ट्र में भी इसी तरह. राजस्थान में भी 2018 को कांग्रेस की सरकार आई थी. बाद में जो 25 कैंडिडेट थे वो सब के सब बीजेपी के एमपी के उम्मीदवार चुन के आए थे. कमलनाथ सरकार में भी मध्य प्रदेश में 29 जगह थी, 28 जगह एमपी के चुन के आए थे. मोदी जी की जो काम करने का तरीका है वो महाराष्ट्र के लिए, मध्य प्रदेश के लिए, राजस्थान के लिए, पूरे देश के लिए अच्छा है. इसलिए लोकसभा में मोदी जी के नेतृत्व में भाजपा ही चुन के आई. कर्नाटक में भी आपने कहा कि जिस तरह से भी सरकार बनी नहीं है, सीएम खास करके सीएम की कुर्सी को लेकर खिंचतान जा रही है. पहले 2 उम्मीदवारों के नाम सामने आए, उसके बाद 3 और के नाम आ रहे हैं. ऐसा लगता है कि वहाँ पर भी अभी लोकल बॉडीज में जैसा हो रहा है ना, 1 बरस आप, 1 बरस आप, 1 बरस आप, 1 बरस बाद, 2.5 बरस आप, 2 बरस आप, ऐसा भी चल रहा है. आपने दिखा है, मुझको मालूम नहीं. अभी जो कैंडिडेट है वो ऐसा बोल रहे हैं कि 2 बरस मुझको दो, 3 बरस उनको दो, 1 बरस उनको दो, ऐसा चल रहा है. हम ऑपरेशन होने की कुछ गुंजाइश है? मुझको मालूम नहीं, मैं आप दिखा रहे हो, मैं बोल रहा हूँ. सर, आज जो है उद्धव ठाकरे का जो लीडर्स हैं बोलने के स्पीकर्स 16 एमएलए से डिस्क्वालिफिकेशन को लेकर और 15 दिन में जो है उनको जवाब मांगे, कैसे देखते हैं? नहीं, ये अल्टीमेटम विधानसभा अध्यक्ष को देना उचित नहीं है. जहाँ ये अल्टीमेटम देना था वहाँ नहीं दिया, इसलिए ये परिस्थिति हुई है कल की. महाविकास आघाड़ी में जो जैसा बिठाया है वो ऐसी परिस्थिति हुई. लेकिन विधानसभा के अध्यक्ष मेरे ख्याल से आउट ऑफ इंडिया है, वो आने के बाद सही निर्णय लेंगे. आपने एक बात मराठी में कही कि अल्टीमेटम देने की बात कार्यकर्ताओं को, ये वो नेताओं को, और यही वो स्थिति है जब 10 महीने पहले चीज स्टार्ट हुई और आज वो इसके भी पहुंचे. किसकी तरफ? नहीं, मैंने अभी बोला ना, जिस परिस्थिति में जिसको अल्टीमेटम देना था वहाँ नहीं दे सके, इसलिए कल की परिस्थिति हुई है. थैंक यू. बारसूच्या बाबतीमध्ये पोलीस फोर्स देखील विड्रॉ केलेला आहे. बारसूच्या बाबतीमध्ये जे ड्रिलिंग करायचे होते, माती परीक्षण करण्याचे बोर होते, ते सगळे संपलेले आहेत. त्याच्यानंतर कंपनीचा आता से काय असेल त्याची आपण वाट बघतोय आणि मग शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन पुढं काय कसं जायचं हा निर्णय घेतला जाईल. पण शेतकऱ्यांशी चर्चा करूनच तुम्ही शेतकऱ्यांशी चर्चा करूनच बारसू प्रकल्प पुढे नेला जाईल. त्यांना अपेक्षित असलेलं पॅकेज, त्यांना अपेक्षित असलेल्या नोकऱ्या, कातळ शिल्प आम्ही त्याच्यामध्ये घेणार नाही. ऑलरेडी जवळजवळ 3000 एकर संमतीपत्र आपल्याला मिळालेली आहेत. या सगळ्याचा विचार करून शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच आम्ही पुढे जाऊ. कातळ शिल्पची हेरिटेज साईट करणार आहे तर तिला वगळलं जाईल या प्रकल्पातून? मी पहिल्याच दिवशी सांगितलं की ज्या दिवशी रत्नागिरीच्या भाषणामध्ये मनसेचे प्रमुख आदरणीय राजसाहेब ठाकरेंनी हा मुद्दा मांडला, त्याचवेळी मी क्लिअर केलं रात्री की कुठेही कातळ शिल्पाला धक्का देखील लागला जाणार नाही. ही कातळ शिल्प शेतकऱ्यांकडेच राहतील. टुरिझमच्या दृष्टीनं याची डेव्हलपमेंट करून ती शेतकऱ्यांकडेच ठेवली जातील, जेणेकरून त्यांना चरितार्थ साधन सुरू होईल. सर, एक सवाल सिर्फ है, जैसे कि कर्नाटक में जिस प्रकार कांग्रेस जीती है, पूरा जो प्लानिंग है वही महाराष्ट्र में करने की कोशिश महाविकास आघाड़ी की है, लेकिन उनमें तीनों दलों के बीच में जो है वो काफी मतलब भिन्नता है, झगड़ा है. तो क्या लगता है आपको कि वो जो कोशिश है वो महाराष्ट्र में हासिल कर पाएंगे? एमपी के इलेक्शन में जो सीट भाजपा शिवसेना यहाँ जीती है उससे आगे जाएगी और असेंबली के इलेक्शन में शिंदे फडणवीस सरकार वापस आएगी. उधर एक सवाल था कि बार-बार आप लोग जब भी प्रेस कॉन्फ्रेंस लेते हैं उद्धव जी का नाम बड़े रिस्पेक्टफुल से लेते हैं, चाहे अलग हो गए. क्या ऐसा काफी लोग कहते हैं, आपके यहाँ के लोग कहते हैं, वहाँ के लोग कहते हैं, क्या भविष्य में शायद आप लोग एक हो जाए ऐसा कुछ? नहीं, जो पॉलिटिकल लीडर है मैं उनका ही नहीं, मैं पॉलिटिकल सिचुएशन में जो नया लड़का है उसका भी रिस्पेक्टफुली नाम लेता हूँ. रिस्पेक्टफुली नाम लेने की आदत किसको नहीं है? 9:30 बजे जो प्रेस कॉन्फ्रेंस शुरू होती है उनको नहीं है. ये यशवंतराव चौहान जी का महाराष्ट्र है, ये बालासाहब का महाराष्ट्र है. इसलिए राजकीय जो पॉलिटिकल एथिक्स है वो आगे सामने देख के काम करना चाहिए. इसलिए मैं उनका ही रिस्पेक्टफुली नहीं, हर एक पॉलिटिकल लीडर का नाम मैं रिस्पेक्टफुली लेता हूँ. नहीं, अभी तो भाजपा शिवसेना करके हम काम कर रहे हैं. शिवसेना और धनुष्यबाण शिंदे साहब के साथ है तो हम अपना लड़ रहे हैं, काम कर रहे हैं.
काही आमदार तुमच्या संपर्कात होते, संपर्क वाढलाय का तुटलाय काय म्हणजे कधीपर्यंत निकाल आल्यानंतर काही आमदार 6 आमदार संपर्कात आहे, असा थेट आकडा आहे तसा संपर्क आहे, कुठेही तुटलेला नाही आणि तो कसा तुटलेला नाही याची प्रचिती तुम्हाला महिन्याभरामध्ये येईल. प्रतिक्रिया आलेली आहे. ते म्हणतात की प्रक्रिया लवकर झाली तर 15 दिवसात निर्णय देऊ, नाही तर प्रक्रिया लांबली तर निकाल पुढे देखील जाऊ शकतो. नाही, म्हणूनच सांगितलं की विधानसभेच्या अध्यक्षांना घटनेनं लोकशाहीमध्ये फार अधिकार दिलेले आहेत. त्यांच्या पण अधिकारावर आपण दबाव आणून काहीतरी करणं हे लोकशाहीला धरून नाही. आणि म्हणून मगाशी मी म्हटलं की जिथं अशा पद्धतीची कडक कारवाई करायला पाहिजे होती, कार्यवाही करायला पाहिजे होती, ती झाली नाही. म्हणून अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. विधानसभेचे अध्यक्ष देखील मला असं वाटतं की स्वतः ते वकील आहेत, त्या संपूर्ण क्षेत्राचा त्यांना अभ्यास आहे, अनुभव आहे, त्याच्यामुळे ते योग्य तो निर्णय घेतील ना. प्रत्येकावर जर आपण आक्षेप घेणार असू तर मग चांगला माणूस कोण आहे महाराष्ट्रामध्ये? कोणच नाही. आता महाविकास आघाडीतल्या लोकांना देखील सल्ला दिला जातो, काँग्रेसच्या लोकांना देखील सल्ला दिला जातो, आम्हाला देखील सल्ला दिला जातो. त्याच्यामुळं सल्ला जे घेतात ज्यांच्याकडनं ते थोडंफार काहीतरी वाईट काम करत असतात म्हणून सल्ला घेतात. त्यामुळे त्यांच्या दृष्टीनं काँग्रेस, राष्ट्रवादीने आम्ही सगळेच वाईट आहोत असं साधनांना आम्हाला अनेक वेळा दाखवलेलं आहे. किती आमदार संपर्कात आहेत? भरपूर आमदार संपर्कात तुमच्या मार्फत प्रवेश करणार, तुमच्या संपर्कात आहे, तुमच्या मार्फत पक्ष माझ्या संपर्कात तर रोज काही आहे, तो विषय थोडा, पण ते मैत्री म्हणून असतात. आता त्याच्यामध्ये काय होतं की काही लोक आमच्यावर हल्ली बोलायला पण घाबरतात. की त्यांचं म्हणणं आहे की आम्ही तुमच्याबरोबर जर बोललो तर आमच्यावर पक्षांतर्गत कारवाई होऊ शकते. त्याच्यामुळे ते बिचारे हल्ली बोलायला घाबरतात, पण मोबाईलवर आमच्या संपर्कात असतात, मेसेजवर आमच्या संपर्कात असतात, पण आहेत भरपूर संपर्कात आहेत. फक्त ठाकरे गटाचे की एनसीपी आणि काँग्रेसचे पण आहेत? भविष्यामध्ये कार्यक्रम होईल ना. फक्त ठाकरे गटाचे की एनसीपी आणि काँग्रेसचे पण आहेत? महाविकास आघाडीचे आहेत, म्हणजे तिन्हीचे आहेत ना.